हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंचा आज संभाजीनगरात शिवसंकल्प मेळावा। भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेंसह 6 नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे गटात जाणार। रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर। भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला। भालकेंनी राष्ट्रवादी सोडून बीआरएसमध्ये प्रवेश केला होता। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीच्या जास्त जागा काँग्रेस लढणार। येवल्याच्या मुकादमानं भांडणं लावली, सत्तेच्या मस्तीवर त्रास देत असतील तर सत्तेतच जाऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। मूळ तक्रारदारांची हायकोर्टात धाव। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटे बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये। खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला। देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। अजित पवार आणि सुनेत्रा पवार तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी। बारामती ते काटेवाडी अजितदादा वारीत पायी चालणार। काटेवाडीत शरद पवार पालखीचं स्वागत करणार। खासदार निलेश लंकेंच्या कांदा दुधाच्या दरवाढीसाठी जनआक्रोश आंदोलनाचा 3रा दिवस। आंदोलनाला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात भेट देणार। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाइंड गंगाधरला आंध्र प्रदेशातून अटक। गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक। केईएम रुग्णालयातील रिपोर्टचे प्लेट बनवण्याचं प्रकरण, तपासासाठी 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना। 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन। 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमण 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। आजपासून 25 जुलैपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं। आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीचा निर्णय। रायगड जिल्ह्यातील 19 गावांना भूस्खलनाचा धोका। महाडातील 9, पोलादपूरमधील 6 गावं आणि म्हसळा, कर्जत, श्रीवर्धन आणि खालापूरचा समावेश। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद। अकोला जिल्ह्यातील 24 वर्षीय प्रवीण जंजाळला वीरमरण। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही। कसाऱ्याकडे जाणाऱ्या ट्रॅकवर झाड कोसळल्यानं मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत। खडवली स्टेशन दरम्यान ट्रॅकवरील खडी माती वाहून गेली। ठाण्याच्या शहापूर भागाला मुसळधार पावसाचा फटका। शहापूरच्या कमरे पुलावर पाणी। भारंगी नदीचं पाणी परिसरात शिरल्यानं पूरजन्य परिस्थिती। मुंबईच्या अनेक भागात रात्रीपासून रिमझिम पाऊस। पनवेलमधील सखल भागात पाणी साचलं। रस्ते आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात। साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।